कोइंबतूर जंक्शनला पोहोचलोय. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. मी आता आहे गुंतकल रेल्वे स्टेशनला. आजपासून आपण नवीन सिरीज चालू करतोय, जी आहे आपली बाली ट्रिप. तर काल रात्री 10 वाजता रात्री 2 वाजता पुणे स्टेशनवरून बसलो होतो. माझी ट्रेन आहे मागं लागलेली दिसत असेल. माझी ट्रेन आहे LTT मुंबई ते कोइंबतूर. कोइंबतूरला उद्या सकाळी 8:30ला पोहोचणार. तर आता गुंतकल मुनेकर रेल्वे स्टेशनला थांबलोय मी. आणि ही ट्रेन पुण्यावरून LTT वरून पुणे, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर मार्गे आली. टोटल 1090 किलोमीटर आहे पुणे ते कोइंबतूर. आता गुंतूर नंतर ही जाईल सालेम, बँगलोर 8:30ला पोहोचली रात्री. आणि त्यानंतर सालेम, त्यानंतर कोइंबतूर. तर कोइंबतूर हे तामिळनाडूमध्ये येतं. तर टोटल 28 तासाची जर्नी आहे माझी. फार लांबचा प्रवास आहे. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. One day I'll be yours. One day I'll be yours. One day I'll be yours. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The
The other 11 get something from nothing. Life changes, just open the door. One thing's certain, I'll always be yours. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life. गाडी fast forward, सत्यसाई never turned प्रशांत back निलय म्हणून again. एक स्टेशन आहे. It's kind of funny that the more we pass time, एकच मिनिटाचा the more stop we आहे. need to set them rewind. मस्त And I निसर्गाच्या सानिध्यात थांबलेले आहे गाव आहे. but now I'm seeing all the signs. फार वेळ झाला थांबली इथे सत्यसाई प्रशांत निलय स्टेशनला. थोडी भूक लागली होती, भेळ घेतली 20 रुपयाची. तर ठीकठाक आहे भेळ. आणि बहुतेक अजून काही कुठली तरी ट्रेन क्रॉसिंगसाठी पूर्ण येत असेल म्हणून क्रॉसिंगसाठी थांबली. नाही तर रेग्युलर 1 मिनिटाचा स्टॉप आहे. 10 मिनिटं आले अजून इथंच आहे या स्टेशनला छोट्याशा. तर भेळ खातो आणि पुढे भेटू आपण. ट्रेन हिंदूपूरला पोहोचली. या स्टेशनचं नाव आहे हिंदूपूर. पहिलं स्टेशन भारतात मी पहिल्यांदाच असं स्टेशन बघितले की ज्याचं नाव एका धर्मावरून आहे. स्टेशनचं आहे गावाचं नाव आहे हिंदूपूर आणि असं काहीच स्टेशन आहे. बोर्ड दाखवतो थोड्या वेळात. ॲक्च्युली इथं मुस्लिम पण आहेत भरपूर या ठिकाणी, परंतु गावाचं नाव हिंदूपूर आहे. जर बघायला पाहिजे काय हिस्ट्री आहे याची. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण पोहोचले हिंदूपूरला. तुम्हाला समोर बोर्ड पण दिसत असेल. गावाचं नाव आहे हिंदूपूर. मला असं कल्पना पण नव्हती की भारतात अशा पण नावाचं काही गाव असेल ज्याचं नाव हिंदूपूर आहे. आणि इथं रेल्वे स्टेशनवर बघितलं तर मोस्टली जास्त मेजॉरिटी नाही म्हणता येईल पण बऱ्यापैकी मला मुस्लिम पण लोक इथे दिसलेत. त्यामुळं जरा आगळं वेगळं गावच आहे. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass. गाडी बँगलोर रेल्वे स्टेशनला पोहोचली. तर सबवे पण आहे बँगलोर बँगलोरचा रेल्वे स्टेशनचा. आणि असं काहीच रेल्वे स्टेशन आहे बँगलोरचं. 10 मिनटं थांबेल रेल्वे स्टेशनला बँगलोरच्या. मी जेवणाचे ऑप्शन बघत होतो पण माझ्या कोचमध्ये जे शेजारचे एक कोइंबतूर तामिळनाडूची फॅमिली आहे त्यांनी मला जेवण ऑफर केलं. ते म्हणले आमच्यासोबत जेवा. तर मी आता घेत असताना त्यांनी मला थांबवलं आणि मला घेऊन नाही दिलं. आता ट्रेनमध्ये ते मला थोडं असं जेवायला पण नाही त्यांनी आणलेलं पार्सल. तर फारच छान फॅमिली आहे. तर मी बघतो तुम्हाला. फारच डेव्हलप रेल्वे स्टेशन आहे बँगलोरचं. पहिल्यांदाच आलो आहे मी. खाली बघू शकता एक तर सबवे पण आहे. एका प्लॅटफॉर्म दुसऱ्या प्लॅटफॉर्म जायचं नॉर्मली दादर असतं आपल्या इथं फुटओव्हर ब्रिज, पण इथं सबवे पण केलेलं आहे. इकडं मोठे मोठे डिजिटल डिस्प्ले पण आहेत. फारच मोठं असं रेल्वे स्टेशन आहे बँगलोरचं. तर या फॅमिलीने मला जेवण दिलं आहे. त्यांनी घरून आणलं होतं पार्सल.
तर अशी फॅमिली आहे. तर खाऊन आता बघतो. जस्ट कोइंबतूर जंक्शनला पोहोचलो आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजले. मी कोइंबतूर जंक्शनला पोहोचलो आहे. फक्त 28 तासाची जर्नी होती. ट्रेनचा प्रवास छान सुखरूप झाला. कोइंबतूर जंक्शनच्या बाहेर आलो आहे आणि इथं रात्री 8:30 वाजता म्हणजे फ्लाईट आहे इंडोनेशिया बालीसाठी. टोटल 12 तास माझ्याकडे फिरण्यासाठी. तर माझ्यासोबत हे जे ट्रेनमध्ये बसले होते शेजारचे होते कलीग, ते मला बस स्टेशनमध्ये बसवणार आहे. बसमध्ये इथून मला ईशा टेम्पलला जायचं आहे, जे इथून 35 किलोमीटर लांब आहे. तर ईशा टेम्पलला मी जाणार आहे. तर यांची मी मदत घेतोय बस घेण्यासाठी. ठीक आहे, ईशा टेम्पलला गेला तुम्हाला कनेक्ट करतो.